थोर आहे. माझा विषय, माझा आदर्श, माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. मुद्रा माझा शिवराया नार आहे, ते त्या राजाला त्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही. तो अधंग आहे सागरी समाजाचा छत्र म्हणजे आभार समान. आणि जो त्या सूर्याची शान मराठी माणसाचा दगडाचा सन्मान आणि काळीज म्हणजे सह्याद्रीच्या चमूचा अभिमान. महाराष्ट्र देवाचं पहिलं स्थान मराठ्यांचा तो भगवा असं म्हणताय, कृपावंत आहे, दयाचा वसंत आहे. आणि ज्यांच्या कुशीतील स्वराज्य निर्मितीचं देखणं स्वप्न उदयास आलं, त्यास राजमाता, वीरमाता, राष्ट्रमाता आमची जाऊ. आणि परमुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातून अश्रू आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही तर ते 10 पटीनं वाढवलं, ते छत्रपती संभाजी महाराज. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात शिवनेरी तारा चमकला, माझे दोनच्या पोटी शिव जन्मला, माझे दोनच्या पोटी शिव जन्मला. सनईचा घोडा वाजू लागले, ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट. सह्याद्रीच्या कडाका परतून एकच आवाज गुंजला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संवारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला. मन कहते हैं ना, किसी के पेट में सांप जन्मता है तो किसी के पेट में बाप जन्मता है, लेकिन माँ तो एक ऐसी स्थिति जिसके पेट में बापों का बाप जन्मता, जिसके पेट में बापों का बाप जन्मता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या 50 वर्षाचं आयुष्य लाभलं, पण त्याच 50 वर्षाच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण केलं. याचे कारण काय? माझे दोनचे संस्कार, माझे दोनचे शिक्षण, यातूनच शिवराय घडले. माझे जाऊ शिवरायांना लहानपणी कृष्णाच्या, अर्जुनाच्या, भीमाच्या गोष्टी सांगत असत, यातूनच शिवराय घडले. अरे फक्त अभिमानच नाही तर गर्व आहे मला, मी मराठी असताना. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी. मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत महाराजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 संवेदना, 6 आश्चर्य, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवराय. मराठा वन मॅन शो, मराठा वन मॅन शो. लॉर्ड बाउटन म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराज इंग्लंड मध्ये जन्माला आले असते ना तर पृथ्वीच काय आम्ही परग्रहावरील राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतायत, जर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल ना तर एकच पर्याय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढा. इंग्रज गव्हर्नर म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज अजून 10 वर्ष जगले असते ना तर आम्हाला पुरे हिंदुस्थानचा चेहराही नसता पाहता आला. आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा मोगल बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कांदाहार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली. मोठ्या मोठ्या सरदारांना पाणी पाजले, पण महाराष्ट्रात मात्र मला छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काढलेले उद्गार. औरंगजेबाचा मामा शाहिद खान म्हणतोय, उस दिन शिवा बोसता ने सिर्फ मेरी उंगलियां ही नहीं काटी बल्कि मेरे घमंड और ताकत को चकनाचूर कर दिया. अब मैं नींद में भी शिवा भोसले से मिलना नहीं चाहता. बड़ी बेगम म्हणते, उस गद्दार दक्कन के सिवा को लाने के लिए एक भी मर्द नहीं है हमारे दरबार में. लालत है ऐसी मर्दांगी पर. अरे रक्त सुद्धा रडला होता माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. धन्यवाद.